नमस्कार. मी अश्विनी कुलकर्णी, मानसतज्ञ. स्त्रियांचं आरोग्य यामध्ये मी रजोनिवृत्ती हा विषय घेतला आहे आणि त्या संदर्भात यूट्यूबचे काही शॉर्ट्स केलेले आहेत. बरीच माहिती मी त्यातून देत आहे. छोट्या छोट्या माहितीतून अनेक शंका किंवा अनेक प्रश्न, समस्या असतील तर त्याचं निरसन होत नाही. त्यामुळे हा मोठा व्हिडिओ मी करत आहे. रजोनिवृत्ती याला आपण इंग्रजीमध्ये मेनोपॉज असं म्हणतो. हा स्त्रियांच्या जीवनातला एक फार मोठा बदल असतो. स्त्रियांच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा असतो. जेव्हा मासिक पाळी कायमची थांबते, यामध्ये अंडाशयामधून हार्मोन्सचं उत्पादन कमी होतं आणि त्यामुळे गर्भधारणेची क्षमता संपते. आता रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉजचं सामान्य वय काय असतं? 45 ते 55 वर्षाच्या दरम्यान ही रजोनिवृत्ती होऊ शकते. सरासरी वय जर आपण धरलं तर साधारणतः 51 वर्ष आपण म्हणू शकतो. जर रजोनिवृत्ती 40 वर्षापूर्वी झाली तर त्याला अकाली रजोनिवृत्ती, प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. आणि 55 वर्षानंतर जर झाली तर उशिरा रजोनिवृत्ती म्हणजेच लेट मेनोपॉज म्हणतात. काही महिलांमध्ये अशी रजोनिवृत्ती होऊ शकते. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचे टप्पे कुठले कुठले आहेत? तर 3 टप्पे आहेत: पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. पेरीमेनोपॉज म्हणजे काय? तर रजोनिवृत्तीच्या जवळपासचा कालावधी. म्हणजेच काय? तर मासिक पाळीत जेव्हा अनियमित होते, संप्रेरकांमध्ये बदल होतात, हा काळ काही महिन्यांपासून ते काही वर्षापर्यंत चालू राहू शकतो. यालाच पेरीमेनोपॉज असं म्हणतात. मेनोपॉज म्हणजे काय? तर सलग 12 महिने किंवा त्याहून थोडा जास्त कालावधी पाळी जर आली नाही तर त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. पोस्ट मेनोपॉज याच्यामध्ये रजोनिवृत्तीनंतरचा जो काळ असतो, मासिक पाळी बंद झाल्यानंतरचा कालावधी म्हणजे पोस्ट मेनोपॉज. या काळात इस्ट्रोजनची पातळी खूपच कमी होते. रजोनिवृत्तीची लक्षणं बरीच आहेत. मासिक पाळी अनियमित होणे, गरम होणे, रात्री एकदमच घाम येणे, मूड स्विंग होणे, चिडचिड होणे, झोप न लागणं, केस गळणे, त्वचेत बदल होणे, कोरडेपणा येणे, योनीत कोरडेपणा येणे, हाडे ठिसूळ होणे, सर्वसाधारण ही लक्षणं आढळतात. पण थोडा खोलात जाऊन जर त्याचा अभ्यास केला तर मला इथे सांगावंसं वाटतं की रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉजच्या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात, चेंजेस होतात. त्याचा थेट परिणाम तिच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर होतो. या काळात मानसिक बदलांचे स्वरूप वेगवेगळं असू शकतं. मग ते काय असतं बघूया. मूड स्विंग्स होतात. अचानक आनंदी वाटतं किंवा तितक्याच पटकन दुःखी किंवा चिडचिड होते. हार्मोनल बदलांमुळे या गोष्टी होऊ शकतात, ज्याच्यामुळे मूड खालीवर होऊ शकतो. त्यानंतर चिंता किंवा तणाव, एन्झायटी किंवा स्ट्रेस म्हणू शकतो आपण. लहान सहान गोष्टींवर अधिक चिंता वाटणे, कोणतंही स्पष्ट कारण नसताना भीती किंवा अस्वस्थता जाणवणे, डिप्रेशन, उत्साह कमी असणे किंवा काही वेळेला सतत उदास वाटणं, जीवनामध्ये रस उरला नाही किंवा एकाकीपणा जाणवणं, इतरांच्या लहान सहान चुका खूप मोठ्या वाटू लागतात. त्यानंतर लक्ष केंद्रित न होणं, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आपण केलेले विचार विसरणं किंवा कामामध्ये लक्ष न लागणं, आत्मविश्वास कमी होणं, लो सेल्फ एस्टीम. शारीरिक बदलांमुळे म्हणजेच शारीरिक बदल काय झालेले असतात तर जसं वजन वाढलं आहे, केस गळणे, ह्याच्यामुळे आत्मसन्मान कमी होऊ शकतो. मी आधीपेक्षा वेगळी दिसते का? माझं महत्त्व कमी झालं आहे असं वाटणं, झोपेच्या तक्रारी, स्लीप डिस्टर्बन्सेस, रात्रभर झोप न लागणं, जाग येणे, अधूनमधून जाग येणे, पुरेशी झोप न झाल्याने थकवा, चिडचिड वाढू शकते, एकटेपणा, लोनलीनेस, कोणीच मला समजून घेत नाही असा भाव निर्माण होतो, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा नसणे, तर्कशक्ती किंवा निर्णय क्षमता कमी होते, पूर्वी खूप सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आता अवघड वाटू लागतात, निर्णय घेताना अतिशय गोंधळ उडू शकतो. त्यानंतर अतिसंवेदनशीलता, कुणी साधी टीका केली
किंवा काहीतरी म्हटलं तरी त्या गोष्टींवर हळवेपणा येऊ शकतो किंवा टीका किंवा साध्या गोष्टींवर अधिक प्रतिक्रिया पटकन दिली जाते. माझ्या प्रत्येक भगिनीला मला हे सांगायचं आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये रजोनिवृत्ती हा टप्पा येतोच. ह्या अनुभवातून प्रत्येकीला जावं लागतं. त्यामुळे रजोनिवृत्ती म्हणजे शेवट नाही, उलट ही नव्या प्रवासाची सुरुवात आहे, असं मी त्यांना सांगू इच्छिते. रजोनिवृत्तीमध्ये स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःला या टप्प्यांसाठी कसं तयार करावं, आता आपण बघूया. स्त्रियांनी स्वतःचा आहार कसा ठेवावा. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्यायला पाहिजे त्यांनी. हिरव्या पालेभाज्या, दूध, चीज, बदाम, त्यानंतर सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवा. संतुलित आहार आणि पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. व्यायाम कुठला करावा, तर नियमित चालणे, आपल्याला जे झेपतंय त्यानुसार चालणं ठेवा. योगा, स्नायू मजबूत होण्यासाठी काही स्ट्रेंथचे एक्सरसाइज असतात, तर ते नियमित प्रकार केले पाहिजेत. या दरम्यान मानसिक आरोग्य कसं जपलं पाहिजे, तर ध्यान, श्वासोश्वासाच्या क्रिया, छंद जोपासणं, सकारात्मक विचार करणं, या गोष्टी. काही वेळेला खूप त्रास होत असेल तर बोन डेन्सिटी चाचणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या चाचण्या करून घ्याव्यात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावीत. त्यावेळेला हार्मोनल बदल होतात, शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात, हे सगळं आपण म्हणत असतो. कुटुंबातील सदस्यांनी घरातल्या स्त्रीला एक आई म्हणून, एक बायको म्हणून, बहीण म्हणून कसं सांभाळून घ्यावं, कसं समजून घ्यावं बरं. रजोनिवृत्तीच्या काळात मगाशी मी सांगितलं तसं मूड स्विंग होतात, चिडचिड होते, ताणतणाव, हे सगळ्या गोष्टी सामान्य असतात. पण तिच्या त्या भावनांचा आदर करावा, तिच्याशी संवाद साधावा, मोकळेपणाने तिच्याशी बोलावं, तिला काय होतं आहे, तिच्या समस्या काय आहेत, ह्या संदर्भात चर्चा करावी. पण तिला जबरदस्तीने काही विचारू नये. तिच्या शारीरिक बदलांचा आदर करावा. म्हणजेच काय, तर तिचं वजन थोडंसं वाढू शकतं या दरम्यान, केस गळू शकतात, त्वचेमध्ये बदल होऊ शकतो, आपल्या दिसण्यात काही बदल झाला आहे का, ह्याच्यात थोडंसं कमीपणा वाटू शकतो. पण तिला तिच्या दिसण्याबद्दल टीका न करता सकारात्मक भावना कुटुंबातील व्यक्तींनी तिला दिली पाहिजे. सामायिक जबाबदाऱ्या घरातील सर्व व्यक्तींनी जर वाटून घेतल्या काही जबाबदाऱ्या, तर तिला कामामध्ये मदत केली पाहिजे. तिला आराम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. नंतर तिला स्वतःसाठी वेळ द्या. तिच्या आवडीनुसार, तिच्या छंदांमध्ये तिला समजा जर ध्यान, योग किंवा तिच्या आवडीनुसार तिला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तिला करू द्या. तर आवश्यकतेनुसार डॉक्टरांकडे जाण्यासाठी तिला घेऊन जावं किंवा प्रोत्साहित करावं. तसंच ताणतणाव कमी करण्यासाठी तिला मदत करावी. तिला फिरायला घेऊन जावं, काही वेळेला तिच्यासोबत जावं किंवा ती फिरायला जाण्याची सोय करावी. एकत्र आनंददायी वेळ घालवणं आणि यामुळे तिचा ताण कमी होऊ शकतो. कुटुंब हे प्रत्येकाचं सर्वस्व असतं आणि कुटुंबाचा पाठिंबा आणि समजूतदारपणा जर मिळाला तर रजोनिवृत्तीचा काळ हा अधिक सोपा आणि सकारात्मक होऊ शकतो.